हॅलो फ्रेंड्स मंडळी, आज आपण योग म्हणजे काय याविषयी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली महान देणगी म्हणजे योग आहे. योगाचा तंतोतंत उगम व मूळ अज्ञान असे असले तरी ते शतकानुशतके प्राचीन असल्याचे मान्य करावे लागते. ज्यावेळेस मानवास ज्ञानाची व आत्मज्ञानाची जिज्ञासा निर्माण झाली तेव्हा त्यांना अनुभूतीस आले की जेव्हा सर्व इंद्रिय मन संपूर्णता एकरूप होतात त्यावेळी जी अवस्था निर्माण होते त्यास त्यांनी योग अशी संज्ञा दिलेली आहे. यामुळे तप, आध्यात्मिक अनुभूती, साधना हे योगांचे प्रकार बनले. इसवी सन पूर्व काळात महान ऋषी पतंजली यांनी योगशास्त्राचे लेखन केले, म्हणून ऋषी पतंजली यांना योगांचे जनक म्हणूनही गौरविल्या जाते. आधुनिक काळात तर योगाला अत्यंत महत्त्व आलेले आहे आणि सर्वांसमोर योगशास्त्र म्हणून समोर आले आहे. कोणत्याही विषयाला आपण जेव्हा शास्त्र मानतो तेव्हा ते शास्त्रांच्या कसोटीवर तंतोतंत उतरले पाहिजे. म्हणूनच योगशास्त्र ही सर्व रूपाने शास्त्रांच्या कसोटीवर पात्र ठरले आहे. योग या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेतील युज या शब्दापासून झाली. या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा संयोग होणे असा होतो. म्हणजेच आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग यांची एकनातना योगाद्वारेच होते. म्हणून योग हा शब्द शारीरिक अवस्थांचे नियंत्रण दर्शवितो. योग म्हणजे काय? योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा ह्या सर्वांना ईश्वराशी जोडणे म्हणजे योग होय. दुःखाच्या अवस्थेमधून मुक्ती म्हणजे योग होय. कार्यामध्ये कुशलता, प्रावीण्य मिळवणे म्हणजेच योग होय. योग म्हणजे शरीर, मन, आत्मा आणि इंद्रिय यामध्ये संतुलन साधणे म्हणजे योग होय. योग समाधी आहे. सत्य ईश्वर यांचे ज्ञान करून घेण्याचा मार्ग म्हणजे योग होय. शरीराच्या अंतर्बाह्य भागांना निरोगी ठेवण्यासाठी क्रिया म्हणजे योगा होय. योगाचे स्वरूप. योगाचा इतिहास प्राचीन आहे. योगाची उत्पत्ती ऋषी पतंजली मुनींनी केली म्हणून योगामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. योग आपल्याला मिळालेला अनमोल ठेवा आहे, म्हणून प्रत्येकाने योगाला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक माणसांमध्ये योगाबद्दल भिन्न भिन्न मतभेद आहेत. किंवा योगा अवघड आहे तर कुणी म्हणतो योगा सोपा आहे. योगाचे स्वरूप व्यापक आहे. योगाचे स्वरूप समजून घेण्यासाठी खालील मुद्द्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक ठरते. सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे योगा होय. आधुनिक काळात व्यक्ती सुख प्राप्तीसाठी सतत धडपडत असतो. किती सुख मिळाले तरी तो सुखी नसतो, म्हणून व्यक्ती जीवनामध्ये निराश होतो. पण या निराश जीवनाला योगाची साथ मिळाल्यास व्यक्तीचे जीवन सुखी होते. जीवनात योगाची आवश्यकता. धावपळीच्या जगामध्ये व्यक्तीला आपल्या शरीराकडे वेळ द्यायला वेळच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येतो. व्यक्तीचे जीवन हे यंत्रासारखे झाले आहे. सुखी जीवनासाठी व्यक्तीला दैनंदिन जीवनात योग्य शास्त्रांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. योग हे कृतीचे शास्त्र. योग हे केवळ पुस्तकी अभ्यास करून समजून घेण्याचे शास्त्र नसून हे प्रत्यक्ष कृतीचे शास्त्र होय. योगामध्ये कृतीला अत्यंत महत्त्व आहे, कारण आसन करीत असताना व्यक्तीला शारीरिक कृती करावीच लागते, तरच योगाचा अभ्यास परिपूर्ण होतो. शारीरिक व मानसिक विकास. योग अभ्यासामुळे व्यक्तीचा शारीरिक विकास होतो, तसेच शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकासही होतो, कारण योगा हे मानसिक आरोग्यावर उपचार करण्याचे शास्त्र आहे असे म्हटले जाते. या योगामुळे शारीरिक व मानसिक विकास घडून येतो. योग सोपा आहे. अनेक व्यक्ती योगा ही एक फारच अवघड आहे, आपले शरीर लवचिक नाही, योग केवळ ज्यांचे लवचिक शरीर आहे त्यांच्यासाठीच आहे अशी समाजात विचारधारा आहे. परंतु ही कल्पना मुळीच चुकीची आहे, कारण योग अभ्यास हा जगातील कोणताही व्यक्ती करू शकतो. योगा सरावाने केल्यास अतिशय सोपा आहे. दुःखापासून मुक्ती. व्यक्तीला जीवन जगत असताना त्यांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक समस्यांमधून व्यक्तीला अनेक वेळा दुःखाचा सामना करावा लागतो. तेव्हा व्यक्ती
दुःखी होतो तेव्हा निराश होतो, पण योग अभ्यासाने व्यक्तीला या दुःखापासून मुक्ती मिळते. तर मंडळी, माझी माहिती कशी वाटली तुम्हाला तेव्हा कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू.